स्वागतम, शुभ स्वागतम। श्री गजानन, श्री जाकादेवी आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून ओमकार ओम साई थिएटर्स मुंबई सविनय सादर करत आहे 2 अंकी नाटक येवा कोकण आपलाच असा। लेखन प्रवीण शांताराम, दिग्दर्शन सुनील पाटेकर, संगीत शांभवी पाटेकर, नेपथ्य अशोक पालेकर आणि मंडळी, प्रकाश योजना नितीन बैकर, रंगभूषा गंगाराम गोताड। ओमकार ओम साई थिएटर्स मुंबई सविनय सादर करत आहे येवा कोकण आपलाच असा।
होते ना माका पण काय सांगितलं नाही का? तुम्ही काय पोस्टात गेला ना तेव्हा माका कळला त्यांनी सुपारी घेतलेली ना. एक काम कर त्याच्या भावाक सांग आता उचलून बसतील त्या लवकर नवीन येतोय म्हणजे बोलू या तुमका विचारत होती तिथून बाबी मुंबईतून निघा समीरानं त्याच्याकडे फ्लॅट पाठवला ही घेऊन यावा मी घेऊन येऊ का तू फ्लॅट घेऊन गेला अरे मेला तू फ्लॅट घेतलं तर इकडे थोडा येणार डायरेक्ट परत आपल्या घरात जाशील नाही आपल्यावर विश्वास नाही चाल नाना येतोय काय ये चाल नाना तिकीट दाखवा चला गेलाय ना तो पण तुमचा थांबा थांबा एक मिनिट बाबा तिकीट चला या तिकीट घेताना तिकीट मला वाटला पाणी हळूहळू अवस्था कंपार्ट्या मोडला अरे पहिली अवस्था दिसायची अशी कळशी घेऊन घ्यायची ना तर असं वाटत अप्सरा येईल म्हणजे आता पसारा इल्या वाटला काय करतात कोकणाचो आपली माती आपली माणसा मी काय म्हणते आपली माणसं आपली माती करतात त्याचा काय चौथीतला वेळेला 4-5 चौथी होते काय झाले माका काय माहिती खाल्ल्याने असं मांजरा तू तुझ्या 2 मांजरा खेळत असताना माझ्या मांजराची गरज काय आणि काय काल रात्री तुला काजीच्या राखडीत पाठवले पण वर करून पुढं बघत ठेवलं मागून पोरं सगळं काळी वाढवून घेऊन गेले तुला बघून नाही रक्षण आहे तुझा आता एक काम तुला येत नाही मी ते गेलं तर बसून बसून बघायचं मला माझ्या पोर मारला म्हणून मी काय म्हणतोय पैसे काय असं कॉलेजात जात होते तेव्हा पैसे घेत होतोस आता कॉलेज बंद झालं त्याचा पैसा पण द्यायला काय मी काय सांगते तुमच्या नाव सांगून 1 किलो पापडी आणू काय सांगतेस काय म्हणजे तू 1 किलो पापडी आणणार अरे येता येता मेल्या कॉल्या कुत्र्यांका सगळ्या का वाटवत देशील त्याला 100 ग्राम तरी आणशील काय आपलं काम कर काय भजन करते जगी सर्व सुखी असा कोण आहे गावकराच्या दुकानात शेव पापडी आहे नाना भजन म्हणू तू म्हणतो होय होय त्याचं म्हणतो तू म्हणतो भजन होय होय नक्की होय किती बघू गाडी आठ तेवढंच आपण काढायचं जास्त काय करायचं तुमच्याकडेच होय 4 वाजता उठून तू करतोय काय पण
कोण मी त्या कोकणी माणसाचा हाड असा 96 पुळी नाही तर काय मोडा पण वाकाचा नाही कोणते ना बरोबर रास्ता ताट उभ्या राहतो सरळ घरात काय करतात काय काय आपलं भजन करतो काय म्हणते ना त्या वाडकांकडे भजन उद्या रात्री हा पांडव्या मागा आज सांगितलं पांडव्या मागा सांगितलं उद्या मुंबईत जाता झील मुंबईत जाता झील जाता तू जातो काय सरपंचाच्या बागेची राखण करून गेलो काय बोलण्यासारखं नाही नाटकावर जाय गेला तिकडे पलीकडे तिला तुला काय कुठला पाहिजे किती नंबर 6 मुंबईत कुठे उतरतो 5 त्याचा काय असा 1 आणि 2चा पार्टनर आणि 3 आणि 4चा काय खरा मला 5 एकूण किती 11 आपला काय ना त्याची कृपा त्याची कृपा तसा नाही हो आता 12व्या नंबरचा विचार करीत होत आहे सगळी त्याची कृपा हे सगळं होतं आकड्यावर चालतं अच्छा काय हो मी उतरत काय माहिती एका तुझी वाटत करून करता अंतरात परिचय की काय मग पुढे कसा भांडूला उतरलं भांडू काय आपण काय करायचं आपण यायचा पाहिला एक थांब पहिली बाजू सोय करतो आल्या पहिली लवकर मुली थोडीशी मुंबईत जाता बघा इकडे मुंबईत जाता मुंबईत चाललो त्याचं बापच जाणार का मुंबईत पाठव मी उकडे तांदूळाचं तुका मुंबईत मानवली नाही ना त्याची पेच करू ना आणि हा बाबा काही वेळ जाऊ ना माझ्या समीर जरा भेटा आता मुंबईत गेल्यावर समीराक भेटल्याशिवाय नव्हतं नाही का हा पण तो आपला न्यू मेन्शन भांडूपला उतरतो बरोबर भांडूपला 2 नंबर प्लॅटफॉर्मला यायचा उभा राहायचा काय नाही करायचा लोक आपोआपल्या ट्रेनवर चढवतो आपोआप चढवतो तांदूळ विक्रोळी घाट उतरायचा काही नाही उतरायचा विद्यावर कुर्ला सायन काय उतरायचा पण नाही उतरायचा मातुंगा दादर काय उतरायचा गेल्या काही नाही उतरायचा पुढे पडेल करी रोड काय नाही उतरायचा उतरायचा उतर
ब्रीज हा ब्रीज ब्रीज साखर साखर हा त्या बापा ठेवलं मुंबईला साखर वर सोडलं का उजव्या हाताला खाली उतरायचा हो उजवो आता भरपूर झालं मुक्काम करू उजव्या हाताला खाली उतरायचा उतरलास का पाहिला तुला देशी दारूचं दुकान माझ्याकडे बघून पण पुढे गेलं पलीकडे मुतारी हा कुठून जायचा आपला शांतपणा करून आपली तुतारी बाहेर वाजवायची नाही पोलीस पकडतात आपण नाही पकडायचा आपण काय लाल करतील लाल तुला लाल करतील कळलं काय तिथून जरा पुढे गेला की भारत माता भारत माता आता भारत माता काय करता तू एवढं मोठं बॅरिस्टर गावानं मुंबईला जाणार गेला भारत माता थिएटर असा पिक्चरचा थिएटर असा मराठी कळला तिथे गेला पलीकडे जायचं समोर मुंबईचा राजा लालबागचा राजा आणि पुढे लालबागचा राजा मध्ये तेजू पॅटर्न तिसरा मग आमचा समीर होता कळलं आता हे का हैसून मुंबई पाठवतात संदर्भात स्पष्टीकरण दिलं ना मला घरी लवकर कळलं काय बाबा बरं हा येते हा अरे मी चालल्यास काय पाया पडतोय माहिती आहे माका या असा अरे ती काय बोलण्यासारखा नाही केलं का नाटकावर नाही तो गेला तू अरे मेले माझ्या नाही नानंच्या पाया पडतोय माहिती आहे माका या असा अरे ती काय बोलण्यासारखा केलं का नाटकावर नाही आता मी काय गेलो हुसलो नानंच्या पाया पडतोय माहिती आहे माका या असा अरे ती काय बोलण्यासारखा नाही केलं का नाटकावर आहे आपली औषधा देवाच्या पाया पडतोय माहिती आहे बघा या असा ती काय बोलण्यासारखं नाही मेले तर नाकावर नाही तू घबरवून गेल्या म्हणून तर मला खायच्या काही थोबाड पडली गेल्या कांदा मारताय हे बाबाजी गाणा गाणा काढणार काय हो बाबा आपण काका त्याला पुढे चला काय पडला चला गाणा गाणा चांगला गाणा गाणा हा काय करतोस प्रयत्न करते आपल्या झोपल तेवढंच मुंबई जा रहा है उसको सुखी लेके जाओ उसको छोकरी दो उसको नौकरी दो नौकरी के साथ एक मोचा दो बच्चा काय मी बघतोय छोकरी म्हणायला आपण सब समजताय औषधा भाऊ समजताय माझ्या गारांना खालताय आता गावकराचे गारा नाही पण हे नेपाळी बोलूक लागले गेले आज क्या लवकर ये तू मुंबईत चाललो आपण पण सांगणार मुंबईत पाठवूया म्हटलं तुझं तवळी वळवळी कशी नाही कामं असत कामं असतात जाता जाता खूप कामं असत माका पण काही रिकम टेका नाही ह्याच्यासारख्या माका सगळे कामं असत मुंबई जात गाडी गावात तेव्हा आज मुंबईत जाऊ नको वाच्या मोड्यावाल्या काचेच्या जाळीत कवड्या का फासकी लावले त्याचं बटन काढी उद्या जा आज घ्या गाडी येते झाले
खाल्लेली नाही 4 लोकांची पण मुंबईत खाल्लेली आणि तुम्ही एक हळद ठेवा लोका करता मी पण ताट करू काय अगं माझ्या वाढवाड्यांचा त्याला काय मी करणार कळलं तुमचा काय हो तरी गंमतच वाटता हो शिकलेलं पोरा ते घर घेऊ नका घर लावलं ना तर पाठी कडक लावतो ए पोता मला डोका खाऊन नको का पाहिला सांगतोय काय आता चाल पैसून दे का टाकल्या मुंबई पाठव काय मुंबई आता जाऊ चाल मध्ये चाल मी काय म्हणतोय कांद्याची मुडी काढून देतात पहिला घाबरली बरं दादा थांबले खाता कमी लागतं काम कर आज भाकऱ्या बनव भाकरे बनव तुम्ही खाजा रेडे खाजे धोंडे नारानू त्या जांभळ्या मला सोडे तर वाळावर नव्हता पाणीच्या मागं मागं सांग तो जांभळावर कोण दिलं रे असं काय माझ्या धाकल्या मामा विचारला तुम्ही मी नाही विचारलं अरे नाकांडा ढोरचा वाळावर जाणार एक काम कर त्या का सोडून थोपून करता जांभळ्या आता तो सोडलेलं नाही नारानू हा ओ नारानू बोल रे ये इकडे काय झाला नारानू नारानू काय बाबा आबानी बंदूक मारली या बंदूक हा ते काढतात ते रान करतात काय रान मस्त म्हणजे रान काढला होता तर काय बोललं तो वाटा द्या मला होय होय ए भाग्या बंदूक आणि एक कप चाय घेऊन ये माका चाय किती आहे दुकानात गेल्या माका चाय मी तुमचा आदर्श विद्यार्थी ना वाढीचे आदर्श विद्यार्थी 20% दिला काय म्हणते ना वाळावरती झाड पसंती नाही तिथे नाही बंदूक घेतो ना बोलत काय होईल माहिती काय करतोय पकड जातो रे काय गोळे आहे गोळे असतात कपाट गोळे आहेत असा तुझा वाटा काढा काय झाटला तर कळलं हा काका 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 ए काका काका इकडे गेला ते होतं या पद्धती काय म्हणजे आजकाल तू सगळे सरपंच गावाला मीच करतो ते असं फुकट नाही तर काय म्हणतो तू आज आबांवर जातो का शिकारीला कोण आबा त्यांचा आबा वर करणार आपला त्यांच्या आबाबरोबर शिकारी आता विषय काढला म्हणून सांगतो गेल्या संक्रांतीची गोष्ट मी असा पडवी वगैरे टेकून बसलेला होतो तेवढ्या चालव्यात आपण धावत धावत आला कोण चालव्यात आज बघा कलंबेरकरांचा हातून पळाली ती आता म्हणतोय तेवढ्या धावत आला तो राम भाऊ तुम्हाला आबांनी बोलवलं नाही म्हटलं का रे वा पण तो रान काढतात म्हटलं हो पुढं मी येतो नाकावडी भाकरी खाल्ली आणि गेलो तर माझ्यावर माझा कुत्रा पण काय बसली एकदम साधू हो साधू साधू म्हणजे हेच कसं काय सांगू तिला हाऊस तिला कुत्रीला बघायचा एवढा आणि मग वर गेलो आम्ही असा वरती आणि मग आबा होत 10-15 गडी होत आबाला काय होत तुझं रान काढायचा आबाने माझ्याकडे बंदूक दिला नाही आणि त्यांच्याकडे ठेवला आणि जालव्याचा बोल माझ्या बरोबर कलंबेरकरांचा हातून पळाली आम्ही होय 7-8 वाजता अर्धवर्ण गेलं आणि आम्ही खाल्लं गेलो त्या उंचीजवळ काय म्हणलं तरी आम्ही 10-15 मिनिटं बसला त्यामुळेच पायरो लागला सावध राहिले कलंबेरकरांचा हातून पळाली बघतो डुकराची सार माझ्या समोर काय सांगतो माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे चला चला कापो कोण तू मी नाही डुकर द्वंदा डुकरा कोण तू अहो मी नाही डुकर त्या गडबडीत ना माझी पॅन्ट कधी ओली नाही चालला नारायण माझा बंदूक काढा वाव नाही का तसा वाव कावला तशी काढली म्हणून ठोकला नाही रांडे तरी बंदुकीत बालच नाही काय सांगा त्याला मग दलव्याच्या परत मी घेतला अरे माहिती आम्ही असं वरच्या शाळेत गेला तेवढा त्याच्या आबानी बाळ ठोकला मला रान गावला रांडे त्याने आमचाच कुत्रा मारला त्याचा आबा नेम धरतो डुकरावर मरतो कावडा आता काय
तुझं बापू गावभर फोकत फिरता, तुझं भाव गाव धंदा करता, नशीब तू इथे पडलीस म्हणून. लग्नाआधी 12 वारी आमच्याकडे जेवत होती. बारा होता होती आमच्याकडे. मग तिच्या बापाकडे 12 होता आणि आता इथं बापू भीक मागून खाता. आपल्याकडे काय होता? काय होता आपल्याकडे? माझ्या बापाची विरासल्या करून घर बघली आहे. आपल्याकडे कोणता वडील नव्हतो. तो पण कोणी दिलेला? माझ्या भावानंच ना. तो नाकांना घालता, काका भाडावर जाता. देवादिदेव इंद्रदेव. इंद्रदेव डायलॉग चुकलो. कृष्णदेव. माका असला देवास असला दाखव चमत्कार. चले शिक नाही ना मका चाय द्यावा. चाय चाय नाही गेला काय? तुम्ही देवाक चाय ना म्हटलास. देवाक चाय ना म्हटलास. चले शिक. गेलं गेलं उडान सारखं सारखं हाकायला. मी पण जात आहे. माझ्या भावाची भेटान येत आहे. दिलंय रे. आई म्हणा आज जाता बोलता ना खरा होता. होय होय. आता सकाळी उठताना खरा वाटला. टाका 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 रे. टाका टेबल टाका खुर्ची टाका. अगदीच काय असं तर 5 अंतरी टाका. टाका रे. काय तर हे घर आणि तू काय टाक. कोण येतं? कोण येत आहे? सरपंच येत आहे. सरपंच एकदा मी हातात घेतला साला तर टाकलं सोडत नाही. घोंगडी म्हणतोय हा वसाला गेला तो. अरे आले सरपंच आले आले आले. इथं बसा बसा. तू काय नको. हा इथं कोंबडी शिकलेली आहे. तुम्हाला चालत मारण्यात चालणार. इकडे या. इथे या. इथं नको. हा आत्ताच सारवलेला आहे. इकडे या. इथे या. इथं बसा. इथं नको तू. कावळा हल्ला मिळत लपडा होईल. तू ना सरपंच काही या. आपण आपल्या पायरी बरोबर बसा. याचा काय ऐका. बस लागल्या 2 कप चाय कर. आता कोण पाहिला? दादा कोणच का तुम्ही पिणार नाही. आम्ही दोघं पिणार. तुका होई मग होई तुका मग लागल्या 3 कप चाय का. आता कोण रांडे बोलतो? तुका पण काय बोलायचे तुका काय करता. तू कशाला शिव्या घालतं. काय 3 कप चाय घेऊन ये. सरपंच हा सरपंच येतात. काय सरपंच अरे वा आनंद यो पेढो देवा. हा चांगलं पोट बनवतो काय. अजून मला लग्नच नाही झालं. वाचायचं मला. कसं केला हो. आमच्या बाबून मुंबईत घर घेतले ना. बाबून मुंबईत घर घेतले. हा बाकी इथं बरा सांगतो तुका. समीरा मुंबईत घेतल्या. फॅमिली मुंबईत काय घर घेतल्या. त्यांच्या बाबून मुंबईत घर घेतल्या. हा जाय दे. हे घ्या. अरे हा अरे गेल्या. हो या घराला वाढले ते एका बी पोराने घर घेतला. काय बाकी काय आपला हा कायदा बोंबवली. आपला हा कायदा सिटी सिटी कशी भावाची काम काय करता? काम फिफ्टीचं काम करतो. कुरिअर मध्ये काम आहे. कुरिअर
त्याचं काय ऐकून घेऊ नका नाही नाही आणि बा सांगतोय घर काय असा एकदम दहशत है आमचा घर काय हलका सगळ्या वस्तू जागच्या जागी अच्छा तर चटणी वाटूची मशीन काय पाटा वरवंटाय पाटा वरवंटाय मिक्सर मिक्सर कपडे धुवूची मशीन काय वॉशिंग मशीन नुसता फेसच वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन ना साखली ओढली की पाणी कसा धो धो आता बाजूला हो काय सांगतो आता भाऊन जायची सांगतोय सांगतोय घराच्या मागे हा मोठा डोंगर आणि घराच्या पुढे ही अशी झुळझुळ झुळझुळ नदी गटार आहे गटार त्याचं ऐकून घेऊ नका नाना म्हणतात मी काय म्हणतोय यावेळी सप्त्याचं सगळं खर्च आहे ना आमचं बाबूच करतो नाही तुमचा आशीर्वाद घेऊन मुंबईत गेलो ना आठवणी सांगत सांगल्या नाही त्या बाबू सगळं खर्च करून दे पण तुमच्या बाबूचा सोपतो आहे ना आमच्या शांतीच्या अंगाशी खरं गेला बघा मागली चायची फसवस केला रांडेच्या तुझा वय काय आणि वहिनीचा वय काय आणि त्याचा नावा तू पागली देऊन हात मारतस नावाला हाक मारे ना ती वहिनीवरचा प्रेम कसं वाटतं राम भाऊ त्या गावाचा रक्षाबद्दल है एवढा नुसता राख्या सगळ्या बहिणी बांधता त्या बहिणी ही वहिनी अर्ज आणलास ना एक पुढे पाठवला कसलो सार्वजनिक संडास असतो त्या गावात काय योजना आहे ना त्याचा अर्ज आहे नानी खरी येवा का हो, काय झाला नानी शामग्या मुंबईत कशात पाठवत नाही मी एका किती वेळा सांगितलं माझा ऐकता कोणा नाना का मी समजावते तुम्ही शामग्या मुंबईत पाठवायची तयारी करा हो माझा ऐकत काय तुमचं ऐकत का बघा बोला नानी तू शामग्या मुंबईत पाठवायची तयारी कर या नानाची खाट कशी पाडायची ना ताच मी बघतोय मामा श्यामला मुंबईत जाऊन करणार काय तिथं तुम्ही जवळ लाकडा मागे पुढे करत असतो याला पोरतो तू कसं रांडीच्या माझ्या मागे पुढे करतो मामा! हा अरे शिकलेला पोर असा तो घाई रावलो ना तर माझ्या पोटावर पाय आणतो त्यांचो समीर घाई होतो तेव्हा गावा पुन्हा दारू काढून दिला नाही तर तो गाव निर्वेशनी भरून टाकला वर्षाचं 12 महिना श्रावण असल्याचा वाटा तेव्हा 7 वाजले तुमचे हात पाय थरथरायचे सांग्या मग ते वीज घेऊन आहे मेरा माझ्याच खातस आणि माझाच नाव ठेवतस हा अरे माझ्या बहिणीचं झील तुका मी चिपळूण हे घेऊन दिलंय म्हणून तू वाचलं नाही तुका कोणती मारून टाकलं असतं अरे मी निवडणुकीत पडलंय पण तसलो दिसतो म्हणा तरच निवडणुकीत उभं राहिलंय आणि एका मतान निवडून दिलंय एका मतान याच बद्दल माझा होता ताकद बोगस मामा तो आता म्हातारा झाला पुढचा इलेक्शन मी लढणार एकदा का निवडून आलो मग ठोकला तू समाज काय असेल म्हणतोय हाय बहिणो देश वासियो स्वर्ग वासियो वासियो नाही माका भास झालो असा दुसऱ्या तू बरं हरिस बस 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 या काय रे किती उशीर त्यांना बसून राहिलं या काय रे मी राहायचं उभं धावलाय तर सगळे माझ्या तोंडाकडे बघतात आणि हसतात बघू तू असंच बघण्यासारखा दुसऱ्या आपला प्रेम अख्ख्या गावात माहिती आहे अरे माझ्या बाबांना कळला ना तर काही खरं नाही हा ए त्या बाबाला घाबरत नाही मी हे माझ्या बाबांना कळला ना तर ते रामदेव सांगतील मग तो तुझं तुकडे करतो ना दुसऱ्या तुझा बाबूच लय भविष्य
देवा कधी कधी देवाच्या बाहेर येऊ लागता. पण तू हे काय करतस? आम्हा शिकायला जातात ना म्हणून कौ लागली त्याला. कौलाव केलंस का देवीक भेटू केलंस? आवा शिकारीक जातात त्यांना सांग शिकारीक जाऊ नको. काय पण गावाचा नाही. योग्या आमच्या आबांगा नष्ट होता नष्ट होता नष्ट होता नष्ट होता. तू माका मारलंस देवाक मारलंस. आता तुझा काही खरा नाही. माका म्हणतेस माका बोलस माका बोलस. तुझा आता काय खरा नाही. किंवा सांगितलंय आमच्या मुंबईत पाठवा आमच्या मुंबईत पाठवा. ऐकता कोणा माझा काय काय टाकतात काय तू केली केली पेडो का पेढो कसलं पेढो? पण त्या मुलाची घर घेतलं ना. हा. खावा दुसऱ्याच्या सुखाचे पेढे खावा स्वतःच्या दिलात घरातच ठेवा. आपल्या सारखं सारखं टाकतात काय बोलते आहे भूक लागली. काय भूक लागली. भूक लागली? भूक लागली? अरे खातच खातो आणि मी 10 वेळा बाहेर जातो. भूक लागली? भूक लागली का? का त्याला पेढो का? भाग्या काय करतो ती? तू किती रडतस? घे घे अरे पेढो खा. किती रडतस? घे. अरे नाही म्हणा नको देवान दिल्या ना. घे घे पेढो खा. किती रडतस? अरे तू काय निर्माण केला होता जा तुझा नाहीसा झाला. तू काय आणलं होतं जा तुझा हरवला. कायम नाही झाला. काय जा काय दिलास घेतलंस ना हैसरच. खाली आता निलस खाली आता जातलस. घे पेढो खा. अरे घे देवान दिल्या ना. घे. नानी नाना माझा ऐका. शाम्याक मुंबईत पाठवू नको. तू मुंबईत गेलो ना तर मुंबईत हरवतो नो. आबाची पाडत झाली. शिरो घ्या. शिरो मी माझ्या हाताने केलंय. हिरा कुठली तोंडावर हिरा केली ना. आता कमायचं. तुला आठवता मी शाळेत होते ना तेव्हा तुम्ही माझी मागे लागलेला. होय हो तुमची बहीण माझ्या वर्गात होती. तिनेच आपल्या जमवल्या. त्या बहिणीवर तो म्हणून बोलणंच टाकले. तुमचा माझ्या भावानं पसंत केली आहे. मी दिसा सुंदर होते ना. इतका सुंदर होत्या तुमच्या गावात लायकी नव्हत्या. तिच्या तुझ्या मारायचा. आपलं लगीन झालं. 7 जन्माचे 7 फेरे आपण घेतलं. पण आयुष्यात चांगले दिवस येऊ पैसूच असू लागतो. सगळी सोंगा करता येतात. पैसा सॉंग नाही करता येत. होय म्हणून म्हणतोय आपण शांत मुंबईत पाठवूया. काय जमलं नाही तुला पण आपल्या घरी त्याला ती आठवण करून दिली. गेलो खरा सांग घ्या. तुम्ही पेटी वाजवतास. हा वाजवतो. मी भातो मारते. तुम्ही पेटी वाजा आणि मग चाय घ्या. मी भातो मारते. चाय वरी हा, हा. चाय वरी ना. हा, हा, हा. चांगल्या एक कप चाय कर. देव दिलो आपण साक्षात देव चाय पिऊ दिला. घेऊन चाय तो भातो मार. चाय घे. हा घे काय घे. चाय घेत आहे पण तुम्ही माझी चुकली नाही विचारलात ती.
फुकणी कुठाय काय सांगू ना काल सांच्या दावाटात फिरावतोय ना तेवढ्या त्या तवटूंच्या काळ्या कुत्र्यावर मारून घेतल्या आणि दातात पेचून टाकल्या. मी काय म्हणतो तू त्या बापात एवढी चुकली नाही काम बापू काय गेलो सकाळी सकाळी बापू गेला पहिलं काम करतो कणकवलीच्या बाजारात गेलो. वासुदेव असताना वसुदेव जातच कसो तुमचा माझ्या तोंडाने बघून वाटता ना मागच्या जन्मी मी कृष्णाचा अवतार होता म्हणा. ह्या जन्म्यानं व्हाळावर जन्म झाला काहीच कपडे धुतात माझ्या बाबांनी सांगितलंय की कृष्णाचा जन्म व्हाळावर टोपलीसून झालो होतो. चायथन द्रौपदी चाय घेऊन गेली. अरे गरम होती रे सावकाश प्यायची ना देव असं तू फ्रीज बसून घेतला ना माका सांगितलं ही फुकणी तुझी त्या कुठल्या तोडला म्हणून नानानू हे वाचाय मी फिश म्हणतात बासरी हजार येत आहे माझ्या भावाशी भेटायला येत आहे ना तिला ठेवा भेटून ये किती कामा करतात मी काय म्हणतोय सावतीने ना गोबर गॅस घेतली ना आपण घेऊया. अगं सावू तोंडात येते खा खाणार आपली किमती काय पण तुम्हाला लाकडापासून त्रास होता ना म्हणा म्हणतोय. आता माका सांग गोबर घेतला शान किती लागतात आपली गोफारा हातात एवढं हक्कात एवढं गोबर घेतला ती माझ्या काय करतात पैसे कुठून आणणार पैशाची व्यवस्था मी होय मागच्या बोलला झाड बीड लावलं की काय विषय घालून जाते काय झाला काय झाला काय यंदा आंबे बंदरची जमीन बघा खंडा देणार नाही. दरवर्षी कोण करता मी तूच करत असता याचा पण तूच कर नाही नानी म्हणा होती विकू चहा म्हणा. नानी म्हणाली हो दरवर्षी तूच करताना आता पण तूच करायचं कळला लय उपकार होतो. अरे बाबा माझे उपकार नको मानू जी जमीन तुका अन्नधान घेते ना खायला तिचे उपकार बरं नाव नेते नारायण अरे बाहेर काय झाला बाहेर काय केला काय माका सांग तुका बागेत कुछ खायला जमीन घेणार ना मग काय झाला परी जमीन ती विकून टाकूया. लागल्या कसल्या भीतीचे डोळे लागले तुका जमीन विकून गोबर गॅस घेऊया. तेव्हाच माका म्हणून तू पैशाची विक्री करू नका म्हणून अरे श्याम माझा जमीन होता तर काहीतरी करू होत श्याम काहीतरी करेल पण जमीन नाही काही भाग द्या ते उठलो नाही तू ना 10 बाजार गेले तरी भरत असतो ना. हो बाबा आता उठलो मग गेल्या आता सगळी वाया लावतो माझे किती रे किती वाजता उठा सांगा तुका दादा भरत का सोड जा काय माणूस अरे जर मोठ्या माणसाचा भाग ना अरे अजून का त्रास देतोय तुझ्या काहीतरी का त्या नारायण मी मोठ्या माणसांसारखा सांगू हा सांग मी नोकरी करते नोकरी करते या पुढच्या कुठं लायसी
आणि मुंबईला जाऊन तू करणार काय? मुंबईत नाही जाणार मग हैरत रावाल काहीतरी करते. आता काजी आंबेवर पप्पाई गेली सगळ्यांना आहे ना त्या हैरत सगळं काहीतरी करते. मला वाचवा काय झालं काय? मला जीव घेतो घेऊन जा बघते कोण आहे तुम्ही घेऊन जा बरोबर आमच्या पंकज खाकर आमच्या पोत मागला तर राणे जान साथी मी उनको मारा है रानी आने को मारने के लिए आ रहा है. बंदूक द्यावं म्हाताऱ्याच ठार तुम्ही वारीत मास्तर घ्या हे असल्या प्रकार ऐकल्यावर चौथीने 4-4 मिनिटं फीट येता 400 कधी लागले 400 नाही 40 कांदे लागले. काय पण खंड काय मारते 4 कांदे लागले गाव बरोबर नारायण तुमच्या वाईट असले घ्या 13, 14, 15, 16 तू आधी कपा तू जागा खा म्हणजे खाऊ बरोबर असतं की नाही खाऊ बरोबर खाऊ बरोबर काय झालं सांगा रे. नाना सरपंच पुसल्यापुढे आम्ही लग्न करतोय. तुझं काय जातं काही सरपंच पुसल्या आणि खया कांदीचं पुढच्या वाळी लग्न करतो ना तुझ्या बापाला काय जातं याचा पण प्रेम करतात ते बघ ना बघ ना काय झाला नाना माझं नाक कापलंय ना वाईट मग तोंड दाखवत जागा ठेवल्या नाही. नाना तुम्हीच काय होता निर्णय द्यावा. मी निर्णय घेतोय तो मान्य करावा लागेल तुम्हाला बरोबर. नाना हे वाडीचे लोक मग काय म्हणतील मका असती या पोरी माझ्या आबूचा खबरा केल्या तुम्ही तुम्ही चप्पल घालून लोकांच्या घरात जाता आणि आता त्यांची चप्पल घालून आपल्या घरात तुम्हाला एखादा कोणाने बघितलं ना आता ती चपलीला मुलामध्ये लपवून खाऊ बरोबर चावती नाचली काव बरोबर नाही मग त्यात थोडं बरोबर घुशीत पोळं घातला काव बरोबर सगळं झालं बरोबर ह्याव बरोबर काव बरोबर सरपंचानो तू नाका दाणीला निर्णय द्या मी देत पण मान्य करू लागतो हे बघ ती दोघं याच्यावर प्रेम करतो आपण आधी दोघांना विचारून तर बघा. हा ए कुठल्या इकडे लपट इकडे गेलं काय दिसणार नाही इकडे लपट आरण्यापासून काय माका अळणूच नवरा म्हणून पसंत हवा. आरण्या तुकडे अंड्या नानू मी लगीन करी त्याच्याबरोबर त्याचीच लग्न कर कसा म्हणतो असा मी माझ्या जीवाचा बरोबर करून घेईन. कसं लग्न करतोस ना तास बघतो तुझ्या आईला नाना बघितले हेच उठून घेऊन लागतो नाटक कळले सारखी हे मारे करते आई गे बाय गे जातात जाऊ वाढवा कशी थांबा तू सांगी
मी काय म्हणतोय दोघांना देवाच्या पाया पडून योग सांगा ना. जा, घ्या, घ्या. जा, पाया पडू. पटकन, लवकर लवकर जा. देवाच्या पाया पडा. पडलं? या, इकडे या. अण्णांच्या पाया पडा. ये, तू इकडे. इकडे ये. हा, पड पाया. जरा लांबला पाहिजे पाय. तुझ्या पाया पडा. सौभाग्यवती भव. अरे जाती म्हणा तुझं कोण पाया नाही पडलं. कसला पण काय आशीर्वाद देतो. आता माझा सांग. या जमान्यात आठ पुत्र यांना झेपतील. काम बरोबर. मग तेच ना. तुम्ही सगळ्यांनी वचन घ्यावा ती चाय घेऊन येतोय. जा, जा. सर्व पुसते. जा, जा. ओ सावजी, ओ सावजी, काय ओ झालं? सावजी, कांग्याने पाणी जान दिली. मी जाऊ काय मी जाऊ काय खाय तू गेलास आणि बाबू उतरला तुला काढून थांबून चाललो. मी जाऊ का? बाय करून दे. ओ सावजी, ओ सावजी, ओ सावजी, कांग्याने हमको बचा लिया. आता तिला घेऊन ये. पागले, पागले. एक कप चाय घेऊन ये. मस्त करून घेऊन ये. डोका वाज गरम झाला होता. कोण बावडे बघलास ना गावाच्या रिकाम त्या पोरांचे उद्योग म्हणाल म्हणतोय आपण सामना मुंबईत पाठवूया. काय गं सामने कुंपाट सारखं नाचता बोलता. हो हीच बघून तुमची होतली आज भाऊजी तुमचं संयोजन करता. तुझ्या आपल्या सामन्यात काय केल्या तर तू कोणाकडे हाताला तो अनुभवातून हसतले. ए, असती त्या असती. मी नाही घाबरत त्या का मी आपण मुंबईत पाठवणार आहे. काय ना? अगं मी आमच्याकडे हेच राहतो ना. हेच काम करणार आणि आता सांग इतकी कामं कोण करतो. मी हाय तिथे बघतो. मी हाय तिथे बघतो. समीरा मुंबईत घर घेताना ना म्हणा. आणि काय बोलून घेऊ त्याच्याकडे घर घेतलं नाही म्हणा. ए बाबा ये तर मोठ्या माणसाला वाट राहून बघ काय करते ती. छा अच्छा तू बघते काय करते. ए कर ना काहीतरी काम. अरे आता हा बघ तो जेवढा पण आपल्या बापात मदत करू लागला तू पण करणार. हा हा? माझ्यावरची कविता मला कवी तुझ्या आवडीची कवी म्हणते राजा सजी महादेवी सौख्य कधी मिळाले. राजा सजी महारी सौख्य कधी या घराची तीन पुन्हा तीन दिशे नाही. घरातली भांडी एकमेकात वाजत पाहिजे
वाटेत पायवाट होईल पण पळवाट नको. आलेल्या वाटेल सरळ गेलाय पण माझ्या बापाशी माका सांगितलं ना, अरे नुसती बासरी वाजवत राहू नको, काहीतरी काम धंदो कर. पण माका सांगा, माका काम धंदो करूची गरजच काय? सुदैवाच्या गावात गेले, हाय नुसती जमिनीवर नजर फिरवून दिलंय, हे आता सोना पिकता सोना. मला समजलं अशा भाषेत बोलून. देवाच्या भाषेत मला काय सांगू? असा कसा माझ्या गीतेतली सगळी रहस्य मी तुमच्या कशी सांगू? सांगा काय चमत्कार दाखव. तुमच्याकडे वाकडू चापवा ना, वाकडू चापवा ना. सरळ आता सरळ कर. ए वाकड्या चाप्या, सरळ हो, सरळ हो, सरळ हो म्हणताय ना. आता कसं सरळ होतास? हा सरळ झालास ना. हा नानी, उद्या सकाळी त्याला का फुलं येतात, टोपलीवर फुलं गोळा कर. सांग्या नानी, नाना, पण ह्या का मुंबईत नका पाठव. तो मुंबईत गेलो ना तर हरवतो. काय मेलो सांगता? अरे घरातली हे असे आणि ह्यो मेलो असो. चला माझा काम झाला. घरातली 3 तोंडा एका दिशेची येत आहे. ए काय नेल्या बघ याच्यात ते बघ. त्याला येलो म्हणता तुम्ही बघ. तो पण सगळ्यांना मदत करू लागला. काहीतरी कर ना, मोठ्या माणसाला वाढ. ऐकलं मी सगळं, बाबा सगळं ऐका घेता. अरे ऐकू घेता म्हणून बोलताय. ऐकू घेता. गेला नानी, ए नानी, अगे पाणी आले जरा. बघा अरे बाबा दुपारचा म्हणजे काय, काही जमीन मोजतात ना. होय 8 एकर जमीन असा आणि त्याची किंमत ठरवत. अरे तो म्हणत आहे विचारतो. अरे तो तिच्यावर तो भैया ना, तो भाव घेता, नुसतं कोकणात पैसे टाकता आणि जमिनी विकत घेतात. होय रे, पण काय असं ते आमच्या जिल्ह्यात पत्र पाठवले आणि त्यांनी सांगितलेली कोपरो काय असताना तेवढी शिल्लक ठेवा आणि बाकीची जमीन विकून टाका. अरे मी पिकात चांगली होती. होय होय, पिकात ते एकदम एक नंबराची पिकात होती. पण आता तुला सांगितलं माझा काय क्षमता. अरे यातच 2 आणि गावातले गडी एकव कामात येत नाही. मग काय करू हा? तर ठीक आहे, खरं होती आता तेवढी आपली पुढे. तुका सांगतोय, राबलेली जमीन विकू जीवावर येता रे माझ्या जीवावर येता. नानानू, ओ नानानू, ये नानानू. अरे तो भैया नुसतं पैसे टाकता आणि जमीन विकत घेता. राम राम जादू साहब, राम राम नाना साहब. जादू साहब आपको कब से बोला है बेच डालो, तुमको भी बोला है बेच डालो. काय म्हटलं? जमीन ह्याव बरोबर, माका माझी जमीन विकूची नाही हा. ह्याव बरोबर. नानानू पहिल्यावर तुम्ही नानानू यो माका जमीन विकूक सांगता. होय. अरे बहन जी, अपने जमीन हमें नहीं चाहिए, इतना सा तो है. अरे केवढी पण असन ते, पण माझ्या वाडवडिलांची जमीन असा ती. परत जर जमीन विकूक माका जबरदस्ती केलंस ना तर थैच्या थै थोबाड करून ठीक है, हमें आपका जमीन नहीं चाहिए. काकी जी आप बोलो. मी तुका सांगलंय ना, माका माझी जमीन विकूची नाही म्हणाल. माझ्या वाडवडिलांनी जपलेली सांभाळलेली जमीन, ज्या जमिनीने आमका लहानाचा मोठा केला त्या औची विकूचा अजिबात नाही. ह्याव बरोबर. अरे भाभी जी काहे गुस्सा कर रहे हो? अरे यहाँ पे फैक्ट्री होगा तो आपके बच्चों को नौकरी देंगे. कसली वॉचमॅनची. ह्याव बरोबर. म्हणजे आमच्या जमिनीवर आम्ही नोकर आणि मालक कोण भैये. ह्याव बरोबर. अरे क्या है वो बराबर? अरे आप क्या बोल रहे हैं, हमको समझ में नहीं आ रहा है. अरे यहाँ पे फैक्ट्री होगा, एक
गांव का विकास होगा। आमच्या गावात भकास करून कसो विकास करता असत ना का माका माहिती आहे नानू गावातल्या लोकांका देशोधडीक लावून हे भैय कसले विकास करतले। अरे भाभी जी, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और त्याग भी करना पड़ता है। हे बाय माझे म्हणजे त्याग करूचो बघतो फक्त गावालाच घेता न्या। तुम्ही शहरातली लोक 11 महिने भाड्यात राहता तर आता घर सोडताना त्या टाळा लावताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं आणि आम्ही 11 पिढे ज्या जमीन मातीत घालवलंय ती जमीन तुमच्या स्वाधीन करूची अजिबात नाही। त्या बघा तर समोर जमिनीचा तुकडा दिसताय ना माझा जन्म झाला माझ्या बापाची मग अंधार म्हणून ती जमीन दिल्या मेल्यानंतर सुद्धा त्या मातीशी नाता सांगणारा आमची संस्कृती कळलं काय? हे बघ भैया तुका कोण जमीन इकत असेल ते घ्यायचं पण कोणाला जोरजबरदस्ती केलं गाठ मागे ठीक आहे घ्यावं बरोबर ताव बरोबर घ्यावं बरोबर पाणी खरंच भिका यांची गडबड गेली हाय असा तो परत परत आम्ही सापडलो ना तर सोडूनच नाही राहण्याचं फुकणं येऊन शेत ना करता काय झालं काय देवको फुलो माका सांगता जमीन विकू नका म्हणा तो जाकात बोलताना खरा होता हो हे का खरं वाटतं याचा काय ऐकता बरं काय सांगतो मी काय म्हणताय सोमवारी लग्नाचं मुहूर्त लागतं आणि गुरुवारी संपतो गुरुवार सत्वा हा अच्छा बरं तुमचा समजेल ना तुमचा शांती आहे ना त्याची वाट लागत नाही बघा बाकी काय म्हणतो बाकी हा सत्य उगे नवीन दोडा वागवायचा आपल्या याचा कोणाचा तुझ्या आज्ञाचा पैसे पोगी पोरण दिला नाही पाठवून ना हा गावचा कार्य सोडतोय आणि घरचं पण कार्य सोडतोय आणि गावाच्या कार्यात लक्ष देते हे बघा इथं लग्न झाल्यावर अनेक मुंबईत धावता सरपंच ना तुम्ही तुमचं थोडं कार्य बघावंच लागणार ना आपली जमीन ऐकेल जमीन ते काहीतरी करूया ना आपण सांगतो तुमचा तुम्ही ऐकत नाही हा आणि चेडवाचं लग्न सोडतोय आणि गावाच्या कार्यात लक्ष घालतंय हे बघा तुम्ही सांगाल म्हणूनही सोयरीक केले बोलतो माझ्यावर ऐकलंय मी ऐकलं होय आता तू बोल सरपंच सुद्धा तो मुंबईत पाठवत तयार झाल्याचं सांगा मुंबईत पाठवूया तिला सांगायचं नाही दादा त्याच्या माळावर नेऊन ठेवला अरे रडतच की त्या तिथे काय झाला का तुला काय रडतच मग आव काय बोलली तुका मी आता आहे तरी मुंबईत जाते तरी सकाळपासून फुगान बसलोस असं काय करतेस हो मग एका घरात राहूनच बसवता आता गावात कोणाची पोरं असत का बघा सगळ्यांनी आपण जमिनी विकल्यानी आणि पोरांना मुंबईत काढलेली आता सरपंच सुद्धा मुंबई पाठवत तयार झाल्याचं अरे सगळेजण आपल्या पोराला मुंबईत पाठवली पण ताच करून का भाग्या पण मी आता काय म्हणतोय आता शेतीच्या दुकानात पिठापासून मिठापर्यंत सगळा गावता हा बघा मी तुमच्या कोणाला काय करे नाही मी एका मुंबईत पाठवतोय म्हणजे पाठवतोय मुंबईत जाऊन तू काय करतो लोक काय करते तू मुंबईत त्याला तुम्ही म्हणता जाहीरनामा काय करते मुंबईत जाते आता मागे मुंबईत नाही कर माहिती आहे ती समजूत करा अरे धोड असंच ना जा ना मुंबईचा पैसे कमाव काय करून द्यायला मला नाही करून माहिती म्हणजे मीच बाई तो गेला बाबा भटला तरी मी काय कुठी हे भाग्या तर तुम्ही भाग्या उत्तर मिटाल पण तुझ्या भावासारखे धावणे धंदे नाही करत तुझ्या बापासारखा आता गावभर ठोकत नाही फिरत मी करतो ना
दादा तुम्ही भांडा नको मी मुंबईत जाते तुला पुढे थांबू काय करणार तो सबतो करून जातो लो होय ना सबतो करून सबतो नाही काय नाही उद्या तू मुंबईत जा अरे आज म्हणजे सबतो करून जातोय उद्या म्हणजे अष्टमी करून जातोय आणि परवा काय म्हणतो गणपती कुठं तुला का बसवतो अरे तुला मी कधीच बसवलं नाही मग काय आजच मुंबईत जाते भाग्या तुझ्या नावाच्या मी पोरं थोडं वर बघू बघितलं खाल मारी माग घाल नाही तू मुंबईत जाऊ नको नानू तुम्ही नाही तुम्ही मला चाय नाही दिला तरी चाला पण पुढे शाम्या मुंबईत पाठवू नको तू मुंबईत गेलो ना तू मुंबईत हरवतो अरे ते आले आता ते फुकट गेलं तर गेलं की माझ्या तिला फुकट खातो अरे काय माणूस असं नाही तू काय तुम्ही जमेलो मी फुकट गेले देव कधी फुकट चालला नाही देव विकत जाता माझी गीता सुद्धा विकत जाता गीतेच्या 3ऱ्या अध्यायात काय सांगितलंय भूतलावरच्या सगळ्या प्राणी मात्रांचा जन्म अन्नापासून होता आणि अन्नाची उत्पत्ती सृष्टीपासून सृष्टीचा आणि मातीचा नाता हा नाता मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात नाही गावाचा म्हणून सांगताय शामच्या मुंबईत पाठवू नको तू मुंबईत गेलो ना तू मुंबईत हरवतो नो बघेल माझ्याकडे येऊ नका की त्याला मुंबईत परत घेऊन ये म्हणून सांगा माणूस तर मी रिक्षापेक्षा बावळत होतो पण आता असा नको तरी 25 वर्षात काहीच होतं सांगा ना काय लावला अहो सगळी थोडे पैसे पाठवतो पण आपला भागता त्याचं लगीन झालं आम्हाला ना तुझी अवघ्या नसली आता माहिती आहे तुझी हाऊस नाही करू शकतो मग त्याचा घ्या पोराचं करायचं काय तर त्याची आपण हाऊस जातो त्याची इच्छा आली आमच्या आणि त्यांच्यावर जबरदस्ती करायची जबरदस्ती नाही झालं मी माझ्या इच्छेत मुंबईत जाते आहे त्या चुकचुका आज पण आणि मी आलाय ना त्या चुकचुका मी मुंबईत गेल्यावर देत मी मुंबईत गेला की माझं पहिलं पगार झालं नक्की त्या पगारात मी तुझ्या आवडीच्या कलरची साडी आणि लहान रंगा धोत्राचं पान देतोय ती बॅट मी आहे ना की या बुजगाड्या समोर यातून उभे राहा मागे मागा चला मी आठ मुटली म्हणा पण भाडा नको मागा वचन द्यावं लागला आजपर्यंत जशी आपण हसत करत होतो ना तशी हसत करत राहा किती पैसे कमवले म्हणजे मी श्रीमंत होते पोटा पैसा तो पैसा कमवताना तुझ्या औषध झाला पाहिजे आणि तू श्रीमंत झाला म्हणून समज